नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 5 इयर्स 2024ची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिलीज झालेली आहे कॅप राऊंड 1ची। त्यामध्ये महाराष्ट्र कॅन्डिडेट्सची लिस्ट आहे, आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट यांची लिस्ट आहे, NRI कॅन्डिडेट आणि जम्मू काश्मीर कॅन्डिडेट्स। आणि यामध्ये अशी पण लिस्ट आहे ज्या विद्यार्थ्यांचं कॅप राऊंडमध्ये त्यांनी फॉर्म फिलअप केलेला आहे पण इनकम्प्लीट इन्फॉर्मेशन आहे, त्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे। का तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता का, तुम्ही आता फॉर्म एडिट करू शकता का, याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टेप बाय स्टेप यामध्ये देणार आहे। पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील। ठीक आहे, चला तर मग आपल्या टॉपिकला सुरुवात करूया। आपण CETचं कॅप ब्राउचर ओपन केलेलं आहे कॅप राऊंड 1चं। यामध्ये जी प्रोसेस चालू होती कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनची 13 जुलै 2024 पर्यंत ही प्रोसेस चालू होती। त्यानंतर ई स्क्रुटिनी म्हणजे ई व्हेरिफिकेशन टीमनी डॉक्युमेंट्स ॲप्लिकेशन जे तुमचं होतं ते डॉक्युमेंट व्हेरीफाय केले होते 14 जुलै 2024 पर्यंत। आणि आजची जी डेट आहे अल्फाबेटिकल लिस्ट कॅप राऊंड 1 ही 15 जुलै 2024 रोजी पब्लिश होणार होती। सो ती लिस्ट पब्लिश झालेली आहे। त्यामध्ये काय चेक करायचं आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये चेक करायचं आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामध्ये कोणत्या विद्यार्थ्यांना ग्रीव्हियन्समध्ये चेंजेस करायचे आहेत तेही तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगणार आहे। आणि ग्रीव्हियन्सचा जो टाईम असणार आहे 17 जुलै 2024 पर्यंत। आजपासून ते उद्या आणि परवा म्हणजे 17 जुलैपर्यंत तुमचा ग्रीव्हियन्सचा टाईम असणार आहे। फायनल मेरिट लिस्ट कॅप राऊंड 1ची नंतरला 19 जुलै 2024 रोजी ही पब्लिश होऊन जाईल। आता मी तुम्हाला सांगत आहे की नॉर्मल CETच्या वेबसाईटला अल्फाबेटिकल लिस्ट राऊंड 1ची ही पब्लिश झालेली आहे। ही वेबसाईट आहे आपली LLB 5 इयर्सची। त्यामध्ये जर आपण बघितलं अल्फाबेटिकल लिस्ट NRI कॅन्डिडेट राऊंड 1 इनकम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म कॅन्डिडेट लिस्ट कोणकोणते आहे कशा पद्धतीने ते आपण बघणार आहोत। आणि हे जे इनकम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म आहेत कशा पद्धतीने तुम्ही कंप्लीट करू शकता ते तुम्हाला सांगणार आहे। राऊंड 1 अल्फाबेटिकल लिस्ट समरी, त्यामध्ये किती विद्यार्थी आहेत, किती विद्यार्थ्यांनी ॲप्लाय केलेलं आहे तेही तुम्हाला सांगणार आहे मी। जम्मू काश्मीर स्टुडंट असतील त्यांची पण अल्फाबेटिकल लिस्ट नाव सांगणार आहे मी। आणि ज्या विद्यार्थ्यांचं अल्फाबेटिकल महाराष्ट्र कॅन्डिडेट राऊंड 1मध्ये ज्यांचं नाव आहे आणि अल्फाबेटिकल लिस्ट OMS कॅन्डिडेटमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तेही तुम्हाला आता मी सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ पहा तरच तुम्हाला या गोष्टी क्लिअर होणार आहेत। ठीक आहे, जसं इथे मी तुम्हाला अल्फाबेटिकल लिस्ट ही ओपन केलेली आहे, जर तुम्ही बघत असाल तर इथे अल्फाबेटिकल लिस्ट ही पब्लिश केलेले ओपन केलेली आहे मी, जे अल्फाबेटिकल महाराष्ट्र कॅन्डिडेट यांची PDF आहे। यामध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे, तुमचं नाव चेक करायचं आहे, तुमचं DOB प्रॉपर आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे, ज्या कॅटेगरी तुम्ही ॲप्लाय केलेला आहात ती कॅटेगरी तुम्हाला इथे दिसत आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे। फायनल कॅन्डिडेट टाईप तुमचं महाराष्ट्र टाईप A आहे का कोणतं महाराष्ट्र टाईप आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे। मायनॉरिटीमध्ये जर फॉर्म भरला असेल तर ते प्रॉपर मायनॉरिटी आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे। त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनमधून जर फॉर्म फिलअप केला असेल तर इथे यस आहे का, प्रायोरिटी 6 फॉर्म तुम्ही भरलेला आहे का। त्यानंतर तुमचं बघितलं तर CETचे जे पर्सेंटाईल आहेत ते तुमचे प्रॉपर आहेत का ते तुम्हाला चेक करायचे आहेत। HSC जे आहे पर्सेंटेज ते चेक करायचं आहे आणि SSC चे पण पर्सेंटेज तुम्हाला चेक करायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांचं कन्फर्म असं लिहिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी काहीही करायचं नाही आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट हॅविंग डिस्क्रिपन्सी असं लिहिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी पोर्टल लॉग इन करायचं आहे। तुमचं लॉग इन पोर्टल केल्याच्या नंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट पार्शियली व्हेरीफाय असतील ते तुम्हाला अपलोड करायचं आहे तुमचं पोर्टल लॉग इन करून। ठीक आहे, अगेन मी सांगत आहे ज्या विद्यार्थ्यांचं कन्फर्म आहे त्या विद्यार्थ्यांनी काहीही करायचं नाही, त्यांनी फक्त चेक करायचं आहे की जे पर्सेंटाईल जे तुमचे आहेत ते प्रॉपर आहेत का आणि जे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे ती प्रॉपर आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे। महाराष्ट्र स्टुडंटसाठी हे सांगत आहे मी। MS कॅन्डिडेट त्याच्यामध्ये डॉक्युमेंट हॅविंग डिस्क्रिपन्सी
असा जो टॅब असेल त्या टॅब ज्या विद्यार्थ्यांचा असेल त्या विद्यार्थ्यांनी चेक करायचं आहे. पोर्टलला जाऊन लॉग इन पोर्टल आता तुमचं होऊन जाईल. त्या पोर्टलला लॉग इन करून त्यामध्ये चेक करायचं आहे कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं पेंडिंग होतं. जर कास्ट सर्टिफिकेट पेंडिंग असेल, NCLची रिसिप्ट तुम्हाला जर अपलोड करायची असेल, त्या सर्व गोष्टी तुम्ही आता करू शकता. तुमचं पोर्टल अनलॉक होतं ते आता अनलॉक होऊन जाईल. अनलॉक झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे, काही विद्यार्थ्यांना कन्वर्जन सर्टिफिकेट अपलोड करायचे असेल कन्वर्जन सर्टिफिकेट अपलोड करू शकता. रिसिप्ट अपलोड करायची आहे रिसिप्ट करू शकता. कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करायची आहे. जे काही चेंजेस तुम्हाला करायचे आहेत ते तुम्ही 15 तारीख म्हणजे आजपासून ते 17 तारखेपर्यंत चेंजेस करायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर तुमचे कोणतेही चेंजेस होणार नाहीत. फायनल मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट कॅप राऊंड 2 मध्येच तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. सो ज्या विद्यार्थ्यांचं चेक करायचं आहे, ॲप्लाय करायचं आहे, डॉक्युमेंट वगैरे सर्व गोष्टी ते तुम्ही अपलोड करू शकता. OMS स्टुडंटसाठी पण इथे मी सांगत आहे सेम क्रायटेरिया आहे. त्यांचं पण जर आपण बघितलं आउटसाईड महाराष्ट्र स्टुडंट, आता जे विद्यार्थी महाराष्ट्र स्टुडंटमध्ये आहेत त्यांनी ही लिस्ट बघायची आहे. जे विद्यार्थी आउटसाईड महाराष्ट्र स्टुडंट आहेत त्या विद्यार्थ्यांनी ही जी लिस्ट ओपन केलेली आहे ही लिस्ट मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला टाकून देणार आहे. त्यामधून तुम्ही डायरेक्टली बघू शकता. OMSच्या स्टुडंटसाठी ही लिस्ट आहे. तर ही लिस्ट तुम्हाला प्रॉपरली बघायचं आहे. जे तुम्हाला मी MS कॅन्डिडेटसाठी सांगितलेलं आहे तेच तुम्हाला इथे चेक करायचं आहे. तुमचं DOB चेक करायचं आहे. OMSमधून तुम्ही प्रॉपर आहे का तिकडे. त्यानंतर तुमच्या इथे CETचे मार्क्स, HSC SSCचे मार्क्स आणि इथे ज्या विद्यार्थ्यांचं कन्फर्म असेल तर त्या विद्यार्थ्यांनी काहीही करायचं गरज नाही आहे. त्या विद्यार्थ्यांना कोणतेही चेंजेस करायचे नाही आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या समोर डॉक्युमेंट हॅविंग डिस्क्रिपन्सी लिहिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म अनलॉक करायचा आहे. जे काही नेसेसरी चेंजेस आहेत ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील. ठीक आहे. महाराष्ट्र स्टुडंट, OMS स्टुडंट या विद्यार्थ्यांचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर खूप विद्यार्थ्यांचं इनकम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्म आहेत. म्हणजे काय इथे एरर आलेलं आहे, फिल टिल रिक्वायर डॉक्युमेंट्स अपलोड, म्हणजे अजूनही डॉक्युमेंट अपलोड केलं नाही आहे. क्वालिफिकेशन मार्क्स टाकलेले नाही आहेत. रजिस्ट्रेशन डिटेल्स अजून केलेले आहेत. फोटो आणि साईन अपलोडेड नाही केलेला आहे. असे जे विद्यार्थी आहेत त्यांना आता टाईम आहे 15 ते 17 तारखेपर्यंत तुम्हाला गोष्टी जे काय तुमचा फोटो अपलोड असेल, क्वालिफिकेशन मार्क असेल, प्रोफाईल डिटेल्स असेल, सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपरली फिलअप करायचे आहेत आणि त्यानंतरला तुमचे फायनल लिस्टला नाव येऊन जाईल. ह्या जर गोष्टी तुम्ही जर नाही केल्या तर तुमचं फायनल लिस्टला तुमचं नाव येणार नाही. त्यासाठी मी सांगत आहे ज्यांचा इनकम्प्लीट ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये नाव आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रॉपरली फोटो साईन अपलोड करा. कॅन्डिडेटचे टाईप डिटेल्स आहे ते बघा आणि सर्व डिटेल्स फिलअप केल्याच्यानंतर फॉर्म लॉक करा. तुमचं जे काही डॉक्युमेंट्स आहे ते व्हेरीफाय होऊन जाईल. जे विद्यार्थी अल्फाबेटिकल लिस्ट जर आपण बघितलं जम्मू काश्मीरचे स्टुडंट असतील त्या विद्यार्थ्यांनी इथं बघायचं आहे की सबमिट ऑल डॉक्युमेंट सर्व आहे. तुमचं प्रॉपर इथे मार्क्स वगैरे चेक करा प्रॉपर आहेत का. आणि जे विद्यार्थी NRI स्टुडंट असतील तर NRI स्टुडंटनी जर याच्यामध्ये सर्व बघायचं आहे कोणते डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे का. सो याच्यामध्ये जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे. ठीक आहे. यानंतर आपण बघणार आहोत की जे लिस्ट आहे जे पब्लिश झालेली आहे समरी ज्याला आपण बोलतो ती समरी कशा पद्धतीने किती जण विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे ते एकदा आपण बघूया. टोटल जर आपण बघितलं राऊंड 1 मध्ये स्टुडंट एलिजिबल LLB 5 इयर्ससाठी 26,754 स्टुडंट एलिजिबल होते. क्वालिफाय CET क्वालिफाय स्टुडंट ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे 14,139. जे स्टुडंट क्वालिफाय हू लॉग देअर कॅप ॲप्लिकेशन ते 12,426 होते. आणि ज्या विद्यार्थ्यांनी हू रजिस्टर पण डिड नॉट लॉग, जसं मी तुम्हाला सांगितलेलं तुम्ही जर प्रोफाईल जर लॉग केली नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतं. तुमचं फायनल मेरिट लिस्टला नाव येणार नाही. फायनल मेरिट लिस्टला नाव आलं नाही याचा अर्थ तुम्हाला
त्या राऊंडला तुम्हाला कोणत्याही कॉलेजला तुम्ही ॲप्लाय करू शकत नाही कॅप राऊंड 1साठी. सो याच्यासाठी तुम्हाला जी तुमची प्रोफाईल आहे ती लॉक करणं इम्पॉर्टंट आहे. फुल्ली ई-व्हेरीफाय आहेत असे टोटल 9,936 आहेत. पार्शली व्हेरीफाईड 2490 आहेत. जे पार्शली व्हेरीफाय आहेत त्या विद्यार्थ्यांनी सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. फॉर्म लॉक करायचा आहे तेव्हा तुमचं ई-व्हेरीफायमध्ये तुमचं नाव येणार आहे. म्हणजे MS कॅन्डिडेट किंवा OMS कॅन्डिडेटमध्ये जे असतील स्टुडंट तिकडे तुमचं नाव येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लॉक केलेलं आहे 9,709 आहे. त्यानंतर कॅप ॲप्लिकेशनवर लॉक 2647 आहेत. JK जम्मू काश्मीरचे स्टुडंट 9 आहेत. सो ह्या पद्धतीने तुम्हाला चेक करायचं आहे की एवढे स्टुडंट आहेत जे CETमध्ये एलिजिबल आहे. 26,754 जे आता त्यांनी ॲप्लाय केलेलं आहे. सो तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते आता अपलोड करायचे आहे. तुमची प्रोफाईल आता अनलॉक होईल. अनलॉक झालेली असेल एकदा चेक करा आणि जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत ते अपलोड करून टाका आणि फॉर्म तुमचा लॉक करा. ठीक आहे. ती प्रोसेस तुम्हाला 2 दिवस दिलेला आहे. 15 तारीख आजपासून ते 17 तारखेपर्यंत. काहीही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट सेक्शनला कमेंट करा किंवा इंस्टाग्रामला डायरेक्टली मला क्वेश्चन करू शकता. थँक्यू सो मच.